नमस्कार, न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी बाप्पांचं आगमन। पुण्यात बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष, श्रद्धा, उत्साह आणि भक्तीचा संगम। पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची थाटात प्रतिष्ठापना। आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची विधिवत पूजा केली। गणरायाचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा अशी प्रार्थना पाटील यांनी बाप्पाचरणी केली आहे। आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं असेल तर आपण गणरायाची प्रथम प्रार्थना करतो। आणि मला असं वाटतं हा 10 दिवसाचा गणरायाच्या आगमनाचा काळ हा सर्वांनाच सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदी जीवन जगण्याचा एक आशीर्वाद गणरायानं सर्वांना द्यावा अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वजणच करत असतो। आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। अंतःकरणापासून, मनापासून अतिशय भक्तिभावनेनं आज गणरायाचं आपण सर्वजण स्वागत करूया आणि सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा एवढीच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी केलेली आहे। पुणेकरांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची आगमन शोभायात्रा मोठ्या जल्लोषात आणि भव्य थाटामाटात पार पडली। हजारो भाविकांची उपस्थिती, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक पोशाखातील नृत्य आणि जयघोषांनी संपूर्ण पुणे शहर दुमदुमल्याचं दिसून येतंय। शोभायात्रेत सहभागी झाल्याने नागरिकांनी बाप्पाच्या आगमनाचे स्वागत फुलांच्या वर्षावाने केले। सर्वत्र गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय। पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली। मंत्रोच्चार, वेदघोष आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक, मान्यवर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। यंदाही पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं। मानाचा पहिला गणपती असल्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचं विशेष लक्ष असल्याची माहिती या मंडळाचे ट्रस्टी श्रीकांत शेटे यांनी दिली आहे। नमस्कार, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा पुण्यनगरीतील ग्रामदैवत असून पुण्यनगरीतला पहिला मानाचा गणपती आहे। यावर्षी गणेशोत्सवासाठी गणपतीने अष्टविनायक पालीच्या गणपतीची प्रतिकृती, मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे। आपलं मंडळ दरवर्षीच उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात साजरा करतं। आज मिरवणुकीत ढोल ताशा, पथकं, बँड सहभागी होते। आपण श्रींची मिरवणूक दरवर्षी पालखीमधून काढतो चांदीच्या। त्या पालखीमधून श्रींचं आगमन झालेलं आहे आणि आता स्वामीजींच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना थोड्या वेळात चालू आहे। नेमकं दादा 10 दिवस कशा प्रकारचे कार्यक्रम आपण करणार? काय धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम करणार? आपण 10 दिवस मंडळात थोड्या वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम करत असतो। भजनी मंडळं असतात, गणेश याग असतात, परत आपण काही चर्चासत्र पण ठेवतो की जे आपल्या धार्मिक गोष्टींबद्दल आपल्याला माहिती करून होईल ते सर्व आपण करत असतो। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कोथळी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सपत्नीक उपस्थित होते। यावेळी मोठ्या भक्तिभावाने गणरायाचं पूजन करण्यात आलं। रायगडमध्ये गणेशोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। आज सुद्धा मुंबईकर कोकणवासीय मुंबई गोवा महामार्गावरून कोकणाकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे माणगाव आणि इंदापूर शहरातून मोठ्या संख्येने रहदारी वाढली असून काही गणेश भक्त वाहनातून बाप्पाला घेऊनच निघालेले पाहायला मिळत आहेत। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही। देशप्रेमचे क्लासेस चालत नाही। Army is such a beautiful place where religion is not a barrier. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक
दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज कोल्हापुरात विघ्नहर्ता गणरायाच्या बाप्पांचं जल्लोषात आगमन झालंय. कोल्हापुरातल्या कुंभार गल्लीतही गणेश मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालं. त्यामुळे कुंभार गल्ली परिसर भक्तिमय वातावरणानं फुलून गेला होता. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काही इसम बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांचे मांस विक्री करत असल्याची माहिती केशोरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी मौजा कनेरी येथे एका घरावर छापा टाकून संशयित 15 किलो मांस जप्त करत पठाण नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. यवतमाळ शहरातील खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाहीये. याबाबत निषेध नोंदवत यवतमाळचा राजा या सामाजिक संस्थेने आज अनोखा आंदोलन केलंय. आज रोजी गणपतीची स्थापना होत असताना संस्थेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे स्वतःहून बुजवण्यास सुरुवात केली. यापुढे कोणत्याही प्रकारचा कर न भरण्याचा आणि भविष्यातील निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा संस्थेने दिलाय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूरची महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा फोडून 20 लाख लंपास करण्यात आलेत. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून ही रक्कम लंपास केली असून चोरट्यांनी तोंडाला मास्क लावल्याने सीसीटीव्हीत त्यांचा चेहरा आलेला नाही. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करतायत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बारामतीत काही दिवसांपूर्वी डंपर खाली येऊन वडिलांसह 2 चिमुकल्यांचा अंत झाला होता. त्यानंतर प्रशासनाने अवजड वाहनांना दिवसा शहरात वाहतुकीसाठी परवानगी नाकारली होती. मात्र बारामती पोलीस आणि आरटीओ विभागाने पुन्हा वाहतुकीस परवानगी दिल्याने संताप व्यक्त करत बहुजन समाज पार्टीने या विभागांना अंत्यविधीचं साहित्य देऊन रोष व्यक्त केलाय. ही जे सर्वसामान्य बारामतीकरांना तुम्ही फुकट मरण देत आहे, तर मग आज आम्ही या ठिकाणी माहितीचं सामान देखील मोफत दिलेलं आहे, जे प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही आरटीओ, बारामती आरटीओ आणि बारामती पोलीस आणि SP साहेबांना पाठवायला दिलेलं आहे की जर तुम्ही गाड्यांना परमिशन देऊन सर्वसामान्य बारामतीकरांना असं फुकट मारणार असाल तर तुम्ही माहितीचं सामान पण फुकटच द्या ना. आणि जर पोलीस आणि आरटीओकडे आर्थिक अडचण असेल तर ती माहितीचं सामान बहुजन समाज पार्टी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाला फुकट मोफत पुरवेल असं आज निवेदन दिलेलं आहे. आणि ते माहितीचं सामान जे आहे ते आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांकडे दिलंय, जे ते आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासनाला देतील. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात वसलेले शेंदूरवाडा हे गाव येथील 5000 वर्षांचा पुरातन वारसा असणाऱ्या सिंधुरात्मक गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. भक्तांसाठी अतूट श्रद्धेचे केंद्र असलेले सिंधुरात्मक गणपती मंदिर पुरातन इतिहास लाभलेले जागृत देवस्थान आहे. गणेश पुराणातील आख्यायिकेनुसार या स्थळी द्वापार युगात सिंधुरासूर दैत्याचा वध झाला होता. त्यामुळेच या गणपतीला सिंधुरात्मक गणपती असं संबोधलं जातं. गणपतीची अत्यंत दुर्मिळ अशी मूर्ती वाळूच्या दगडातून साकारलेली असून ती दक्षिणमुखी आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठमधील गोल्डन फायबर्स कंपनीच्या भिंतीवर मराठी आणि मराठी माणसाचा अवमान करणारे आक्षेपार्ह शब्द लिहिल्याने मनसेने आंदोलन केलंय. मनसे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करत व्यवस्थापनाला जाब विचारलाय. मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर व्यवस्थापनाला झुकावं लागलं असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं. आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गोल्डन फायबर कंपनीमध्ये वारंवार अनुचित प्रकार घडत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे आज या बॅनरवर तुम्ही बघू शकता की काय या मराठी माणसांच्याबद्दल या परप्रांतीयांच्या मनात काय भरलेली किळस आहे
त्याचा निषेध करण्यासाठी आणि या मुजोर प्रशासनाला जबाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि या कंपनीमध्ये कार्यरत असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेने कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी, पण हे मुजोर प्रशासन भेट द्यायला सुद्धा तयार नव्हती. पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समोर त्यांना झुकावं लागलं आणि त्यांना चर्चा करावी लागली. अमरावती शहरात काँग्रेसतर्फे लोकशाहीचे संरक्षण आणि मतदारांच्या हक्कांसाठी भव्य कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. या कॅन्डल मोर्चाचा मुख्य उद्देश मतचोरीबाबत जनजागृती करणे असल्याचं सांगण्यात आलंय. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या लढ्याला बळ देण्यासाठी अमरावती काँग्रेसने अभियान सुरू केल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यामागचा हेतू हा होता की आमचे नेते राहुलजी गांधी हे मतदारांच्या मतांची जी चोरी झालेली आहे या चोरीच्या संदर्भामध्ये जंग पछाडत आहेत, संसदेमध्ये आवाज उठवत आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि राहुलजींचा जो आवाज आहे तो आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी या गावागावापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.